प्रणाली, पप्पा येणार आहेत. तुला किती वेळ सांगितलं त्यांना घरी नको आणत जाऊ. इतका शौक असेल ना स्वतः बनवून स्वतः खाऊ घालत जा त्यांना. मी रिकामी नाहीये. डीच्या वडिलांसाठी नाही, कमीत कमी स्वतःच्या बापासाठी तर बनवशील ना. नमस्कार पप्पा. नमस्कार. डी, तू सांगितलं नाही मला तुझे नाही माझे पप्पा आलेत. का आश्चर्य वाटलं का मला इथं बघून? तुला हे संस्कार दिले का मी तुला? डी, तू हे बरोबर नाही केलं. तुला लाज नाही वाटत आहे तू जे माझ्यासोबत केलंय ते? तुम्हाला माहितीये, काल तिने माझ्या लहान भावावर सुद्धा हात उचललाय. अशी कोणती चूक केली त्यांनी ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर हात उचलला? ते झालं असं. चावी कुठे नेतोय तू? चावी खाली ठेव. काय झालं वहिनी? मला मित्रांसोबत बाहेर जायचंय. तो बाहेर जायचं तर रिक्षाने जाणे तर पायी जा. मला कशाला सांगतोय? असं का बोलताय तुम्ही? माझ्या मोठ्या भावाची गाडी आहे, माझा थोडाफार अधिकार आहे ना. काय बोलला तू? लहान आहे आणि मला अधिकाराची गोष्ट शिकवतो? चल निघ. आता तुम्ही सांगा, काय चुकी केली माझ्या भावाने ज्याच्यामुळे हिनं हात उचलला त्याच्यावर? आणि हिला अधिकार कोण दिला एवढा मोठा की तिनं हात उचलावा माझ्या भावावर? अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे ना घरात भांडण निर्माण होतात. आणि पापा, मी तुम्हाला इथं याच्यामुळे बोलवलंय, मला आता तुमच्या मुलीसोबत नाही राहायचंय. मला डिवोर्स हवाय. डी, काय बोलतोयस तू हे? जर तुझी वागणूक अशी असली ना मग तू तलाक घेण्याच्याच लायकीची आहे. डी, मी मम्मी पप्पा सोबत जे पण काही वागली खूप चुकीचं वागली. याच्यानंतर परत कधीच करणार नाही. प्लीज मला माफ कर. तुम्ही पण मला माफ करा पप्पा. ही जी तुझी चूक आहे ना माफ करायच्या लायकीची नाहीये. फक्त तुमच्यामुळे पप्पा मी हिला शेवटचं माफ करतोय, कारण हिनं आहे ना माझं जगणं मुश्किल केलेलं आहे. यानंतर तुम्ही जसं बोलणार तसंच करेल मी. बरं, निघतो मी. मला इथं थांबायची बिलकुल इच्छा नाहीये. नाही नाही पप्पा, तुम्ही आत्ताच आलात. 2 मिनिटं थांबा, मी काहीतरी बनवून आणते. अरे जेवण? मला तर तुझ्या हाताचं पाणी प्यायची पण इच्छा नाहीये. छे. एक साज है तुम